नमस्कार मंडळी. भूक लागली पण काहीतरी झटपट, खमंग आणि चटकदार खायची इच्छा होते. मग आजचा हा व्हिडिओ आणि हे भडंग दोन्ही तुमच्यासाठीच आहे. चला सुरू करूया. या भडंगमध्ये एक खास मसाला घालणार आहोत. हा मसालाच आपल्या भडंगची चव दुप्पट करेल. त्यासाठी सगळ्यात पहिलं कढईमध्ये थोडंसं तेल घालून हिरव्या मिरच्या तळून घेऊया. मिरच्या तर तळून झालेत, पण ही एकच मिरची अशी एका बाजूला का बरं आली असेल? असो, सगळ्या मिरच्या एकत्र करूया आणि त्यातलं तेल निथळून डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात घालूया. यानंतर येतो कढीपत्ता. कढीपत्ता स्वच्छ धुवून त्याची पानं पण तेलात तळून घेऊया. तोपर्यंत तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलवरची रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. कढीपत्ता छान कुरकुरीत झाला की तेलातून काढून मिक्सरच्या भांड्यात टाकूया. आता पुदिन्याची पानं तळून घेतोय. तुम्हाला जर पुदिन्याचा फ्लेवर जास्त आवडत असेल तर पुदिन्याची पानं थोडी जास्त घाला. पुदिना पण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजला की तेलातून काढून मिक्सरच्या भांड्यात घालूया. आता सगळ्यात शेवटी कोथिंबीर. कोथिंबीर पण एक 2-3 मिनिटं तेलात तळून घेऊया. बाकी सगळ्यांसारखंच कोथिंबीर पण तेलातून काढून मिक्सरच्या भांड्यात घालूया. हे मिश्रण थोडंसं थंड झालं की मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. चला, भडंगसाठी लागणारा मसाला तर तयार झाला. आता तेलात थोडेसे शेंगदाणे पण तळून घेऊया. या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्वारीचे आणि नाचणीचे हेल्दी भडंग बघितले होते, पण तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिथून तो व्हिडिओ नक्की बघा. आणि अनेक लोकांना वाटलं असेल की हे चिरमुरे सगळीकडे मिळत नाहीत, म्हणूनच आज हे साध्या चिरमुऱ्याचे भडंग खास तुमच्यासाठी. शेंगदाणे तळून झाले की काजूचे 2 तुकडे करून थोडेसे काजू पण तळून घेऊया. काजू तळतायत तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता फोडणी तयार करण्यासाठी फोडणी पात्रात तेल घ्या. तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी घाला. मोहरी छान तडतडली की जिरे घालूया. यानंतर थोडीशी हळद घालूया. हळद घातल्यानंतर गॅस बंद करा आणि फोडणी थोडीशी थंड होऊ द्या. भडंगसाठी लागणारा मसालाही तयार झाला आणि सगळं साहित्यही तयार आहे. चला, आता या साध्या चिरमुऱ्यांना देऊया झणझणीत भडंगचा स्वाद. या चिरमुऱ्यात घालतोय तळलेले काजू, तळलेले शेंगदाणे आणि तयार केलेला मसाला. यानंतर मगाशी तयार केलेली फोडणी घालूया. फोडणी घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करा. तुम्ही पण हे भडंग एकदा नक्की करून बघा. तेल थोडंसं थंड झालं की हे आपण हाताने मिक्स करून घेऊया, म्हणजे तो बारीक केलेला मसाला सगळ्या चिरमुऱ्यांना व्यवस्थित लागेल. जीवनातही असंच असतं. प्रत्येक वेळी खास गोष्टी मिळतीलच असं नाही, पण जे उपलब्ध आहे त्यातूनच काहीतरी सुंदर आणि चवदार तयार करता येतं. म्हणून परिस्थितीपेक्षा आपली कल्पकता मोठी असायला हवी. आता या चिरमुऱ्यात घालतोय चवीनुसार मीठ, थोडीशी धने-जिरे पावडर, बारीक केलेली साखर आणि आमचूर पावडर. हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करूया. सगळे मसाले, मीठ, साखर व्यवस्थित एकजीव होईल आणि अगदी काही मिनिटातच आपलं झणझणीत, खमंग आणि साध्या चिरमुऱ्यांपासून हे भडंग तयार झालं. भडंग पूर्ण थंड झाल्यावर ते एका हवाबंद बरणीत भरून ठेवूया आणि जेव्हा कधी चटकदार खायची इच्छा होईल तेव्हा फक्त बरणी उघडा आणि या भन्नाट चवीचा आनंद घ्या.
या भडंगमध्ये आपण कढीपत्ता आणि पुदिना बारीक करून घातल्यामुळे तो बाजूला काढून ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. नाहीतर ते कडू लागतं म्हणून आपण बाजूला काढून ठेवतो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसोबत. राम कृष्ण हरी.